महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखांची सर्वांनाच प्रतीक्षा आहे। मात्र ही घोषणा 9 किंवा 10 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे। नेमका कशा प्रकारे मतदान आणि मतमोजणीचा कालावधी असू शकतो, पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणेसाठी आणखी 20 दिवस लागतील अशी शक्यता आहे। निवडणुकीची घोषणा सहसा 45 दिवसांआधी होते। महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपतोय, म्हणजे 26 नोव्हेंबर पर्यंत नव्या सरकारचा शपथविधी आवश्यक आहे। त्यामुळे इथून 45 दिवस आधी 2-4 दिवस मागे पुढे जरी झाले तरी 9 किंवा 10 ऑक्टोबरला आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम बघितला तर यावेळी महिनाभर निवडणूक उशिरा होते। 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत घेतल्या होत्या। यावेळी हरियाणाच्या निवडणुका घोषित झाल्या असून प्रचारही सुरू झाला, पण महाराष्ट्राची निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही। 2019 मध्ये 21 सप्टेंबरला आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा झाली होती। 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात सर्व 288 जागांवर मतदान झालं आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाली। यावेळी समजा 9 किंवा 10 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जर आचारसंहिता किंवा निवडणूक घोषित केली तर शक्यता अशी आहे की 2 टप्प्यात मतदान 10 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर अशा 2 दिवसांच्या अंतराने होऊ शकतं आणि निकाल 3 किंवा 4 दिवसांनी म्हणजे 15 किंवा 16 नोव्हेंबरला लागू शकतो। एक राष्ट्रवादीचा क्लोन आणि एक शिवसेनेचा क्लोन असे 2 क्लोन आहेत। तर क्लोन काय आहेत आणि क्लोनचं स्टेटस काय आहे हे लोकसभेत लोकांनी दाखवून दिलेलं आहे आणि मला वाटतं विधानसभेला त्याची पुनरावृत्ती लोकसभेपेक्षा अधिक जोरदार पद्धतीने निश्चितपणे होईल आणि त्यामुळे या निवडणुका ही पुढे पुढे ढकलायचा प्रयत्न ज्या अर्थी ते करत आहे त्या अर्थी ते घाबरतात। आम्ही तर म्हणतोय अगदी उद्या निवडणुका डिक्लेअर करा, आमचा काही प्रॉब्लेम नाही। निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मेळावे आणि कार्यक्रम सुरू केले। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीने जोरदार प्रचार सुरू केलाय, तर काँग्रेसनेही मेळावे सुरू केलेत। आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते, म्हणाले पैसे येणार नाहीत। अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, ही देना बँक आहे, हे घेणारं सरकार नाही। आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले, आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाकू। नुसतं म्हणून थांबले नाही तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले अनिल वडपल्लीवार की लाडकी बहीण योजना हा पैशाचा अपव्यय आहे, हा पैसा लुटवणं आहे, त्यामुळे ही योजना बंद करा। पण काळजी करू नका, तुमचे 3ही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही। त्या रॅम्पवर चालतात आणि बहिणीला विचारतात, तुझ्या खात्यामध्ये पैसे पडले काय, तुझ्या खात्यात पैसे जमा झाले काय? अरे नालायकांनो, विचारायचं असेल तर त्या बहिणीला विचारा, तू सुरक्षित आहेस का हे पहिल्यांदा विचारलं पाहिजे। पैसे विचारताय, तुमच्या काय बापजाद्यांनी कमाई करून ठेवलेले पैसे आहेत? काल परवा गोड तेल 32% इम्पोर्ट ड्युटी वाढवली आणि गोड तेल खाण्याचं तेल भगिनीला सांगतोय 20 रुपये प्रत्येक किलोवर वाढले। झाले लाडक्या बहिणीचे पैसे वसूल। इकडे अखिलेश यादवांनीही भाजपवर निशाणा साधताना हरियाणानंतर महाराष्ट्रातही पराभवच होणार असल्याचं म्हटलंय। देखिए, जितना हमने पढ़ा है या जितने यहाँ लोग बैठे हैं जिनको जानकारी होगी, उन्होंने कहा कि सपा और कांग्रेस भस्मासुर हैं। देखिए, भस्मासुर दोनों हो सकते हैं। बीजेपी अपने भस्मासुर को ढूंढ रही है। अभी देखिए, हरियाणा हारेंगे, महाराष्ट्र हारेंगे, जहां चुनाव होंगे वहां बीजेपी हारेगी। कम से कम बीजेपी को अपना भस्मासुर तो ढूंढना चाहिए। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचं समीकरण बदललंय। 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी जनतेच्या समोर आहेत। त्यामुळे महाराष्ट्राची पसंती कोण, महायुती की महाविकास आघाडी, याचा फैसला होण्यासाठी घोडा मैदान जवळ आहे।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.